पिंपरी चिंचवड महापालिका कर्जबाजारी झाली आहे म्हणून आताच्या सत्ताधाऱ्यांना बाजूला करा आणि आम्हाला संधी द्या, असं उपमुख्यमंत्री अजित पवार परवा तळवडे चिखलीच्या सभेत बोलले. नंतर प्रेस कॉन्फरन्समध्ये पण त्यांनी त्या संदर्भात वास्तव काय जे आहे ते सांगितलं. साधा सोपा हिशोब आहे. महापालिका आतापर्यंत जे काही कर्ज काढते ते कर्ज जवळपास 15,000 कोटीच्या आसपास गेलेलं आहे. ही महापालिका आशिया खंडामध्ये श्रीमंत समजला तर श्रीमंत महापालिका आता ती कर्जबाजारी झाली आहे. ती कशी, एवढ्या पुरता आताचा फक्त मुद्दा आहे, त्या संदर्भात मी बोलणार आहे. अर्बन चॅलेंज फंडातून 7,000 कोटींचं कर्ज, पुढरची बातमी आहे. कर्ज कुठं किती काढलंय, त्याच्यात व्याज किती देतात हे फार इंटरेस्टिंग आहे. म्हणून ते हा जो व्यवहार सगळा महापालिकेत सुरू आहे ना, तो आतबट्ट्याचा आहे. जी अनावश्यक काम आहेत त्याच्यासाठी सुद्धा महापालिका कर्ज काढते आणि व्याज भरते. तुमच्या माझ्या हा टॅक्सपेअरचा पैसा अशा प्रकारे मुधळपट्टी केला जातो, हा सगळ्यात मोठा त्यातला आक्षेप आहे. हे बघा, निधीचा वापर ड्रेनेजसाठी म्हणजे अर्बन चॅलेंज फंडातून 7,000 कोटीचे कर्ज काढलं. ते कशासाठी, आता वेस्ट टू एनर्जी प्रकल्प राबवायचा आहे. हे सगळे दामदुप्पट खर्च दाखवले याच्यामध्ये. पावना जलवाहिनी, नदी सुधार, हरित सेतू प्रकल्प, प्राधिकरणातले हरित सेतू प्रकल्प, एक एक कोणासाठी किती कर्ज घेते पहा. नवीन ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी STPची क्षमता वाढवणे 1,868 कोटी 57 लाख रुपयाचं कर्ज. मोशी कचरा डेपोमध्ये नवीन वेस्ट टू एनर्जी प्रकल्प 1,050 कोटी रुपये खर्च. कासारवाडी सांडपाण्याचा पुनर्वापर केंद्र 600 कोटी रुपये खर्च. पवना बंद जलवाहिनी जो प्रकल्प 13 वर्षापासून बंद आहे तो 300-350 कोटीचा होता. आता त्याच्यासाठी 1,015 कोटी रुपयांचं कर्ज काढणार आहे. याशिवाय हरित सेतू प्राधिकरणामध्ये जो 200 कोटीचा आहे त्याच्यासाठी 60 कोटीचं कर्ज. नंतर एकूण असा हे 4,953 कोटी 57 लाख रुपये अर्बन चॅलेंज फंडाकडे दिलेले जे प्रस्ताव आहेत कर्जाचे ते जायका नदी संरक्षण म्हणजे जपानच्या ह्याच्याकडून जे कर्ज घेणार आहे आपण ते कशी आहे. पावना नदी सुधारचं मुळा नदी सुधारसाठी 550 कोटी रुपये, इंद्रायणी नदी सुधारसाठी 374 कोटी रुपये, असं हे सगळं मिळून 2,358 कोटी. आणि सगळ्याचा हिशोब केला तर साधारण 7,000-7,500 कोटी रुपयांचं हे कर्ज आहे. बाकी आणखीन जे कर्जाचे प्रस्ताव आहेत ते आता माझ्या हातात नाही त्याच्यामुळे मी बोलत नाही. परंतु महापालिका 15,000 कोटी रुपयाला कर्जबाजारी आहे. याच्यामध्ये नदी सुधार प्रकल्पाचा जो जपानच्या जायकाकडून कर्ज घेणार आहे ते 1,343 कोटी रुपये, मुळा नदीचं 750, इंद्रायणीचं आणि पवण्याचं हे सगळं मिळून नदी सुधार प्रकल्प हा 5,500 कोटीचा आहे. 5,500 कोटीच्या नदी प्रकल्पामध्ये सगळे दाम दुप्पट खर्च वाढवलेले आहेत. लोकांचा, पर्यावरणवाद्यांचा, सगळ्यांचा त्याला प्रचंड विरोध आहे. तरी सुद्धा कर्ज काढून हा प्रकल्प राबवतात. कशासाठी, याच्यामध्ये टक्केवारी आहे. प्राधिकरणातील जनता तिथल्या फुटपाथ, तिथले जे हरित सेतू नावाखाली, गोंडस नावाखाली जो काम सुरू आहे त्याच्यासाठी 200 कोटी खर्च आहे. जनता तिथली रस्त्यावरती आली, सगळे डॉक्टर, इंजिनियर, वकील, उद्योजक सगळे त्या प्रकल्पाच्या विरोधात रस्त्यावरती आले. का तर 200 कोटी रुपये खर्च करून तो हरित सेतू प्रकल्प राबवतात. म्हणजे फक्त सिमेंटचे रस्ते आणि अर्बन स्ट्रीट फुटपाथ मधून प्रचंड 20-20 फुटाचे मोठे मोठे फुटपाथ दोन्ही बाजूनी रस्त्याचा गाळा घोटता, रस्ता एकदम छोटा करतात. तर त्याला विरोध आहे, जनतेचा या सगळ्याला विरोध आहे. पण तरी सुद्धा कर्ज काढून तो प्रकल्प राबवतायत. म्हणजे तुम्हाला पवना जलवाहिनीचा प्रकल्प हा 13 वर्षापूर्वी 2010 मध्ये गोळीबार झाला, 3 शेतकरी गेले, त्यावेळेचा प्रकल्प 350 कोटी खर्च होता. अद्यापपर्यंत त्याच्यावरती मार्ग निघाला नाही. आता तो प्रकल्प राबवायचा तर 1,015 कोटी रुपयापर्यंत त्याचा खर्च गेलेला आहे. खर्च किती वाढला पहा. म्हणजे हे याचं एक उदाहरण सांगतो. मोशीला एक रुग्णालय उभं करायचं, ते साधारण 800 बेडचं रुग्णालय आहे प्रत्यक्षात, आणि त्याच्यासाठी जवळपास 550 कोटी रुपयांचं कर्ज मोशीच्या रुग्णालयासाठी घेणार आहे महापालिका. हे इंटरेस्टिंग आहे सगळं. नाशिक फाटा उड्डाणपुलासाठी जे कर्ज घेतलं 159 कोटी रुपये, त्याच्यावरती नुसतं व्याज आतापर्यंत महापालिकेने जे भरले ते जवळपास 75 कोटी रुपयाचं आहे. म्हणजे 200 कोटीचं कर्ज घेतलं आणि त्याच्यावरती व्याज 75 कोटी रुपये भरले. आपल्याला वाटतं की हे महापालिकेला फार कमी दराने व्याज मिळतं जागतिक बँकेचं वगैरे वगैरे, प्रत्यक्षात तसं नाही. म्हणजे अशा प्रकारे तुमच्या खिशात नाही दाना बाजीराव म्हणा असा जो प्रकार आहे तो सध्या महापालिकेच्या अर्थकारणात सुरू आहे. महापालिकेच्या कर्जाची प्रकरणं अनेक आहेत, ते आता माझ्या हातात नाही म्हणून त्याविषयी मी बोलत नाही. परंतु ही महापालिका पूर्वी जी 8-10 हजार कोटीच्या ठेवी होत्या त्या ठेवी सगळ्या आता जवळपास मोडीत काढल्या. फक्त 2-2.5 हजार कोटी रुपये ठेवीमध्ये शिल्लक आहेत.
जे रिकरिंग मधले आहेत तेच. बाकी सगळं तिजोरी खडखडाट झालेला आहे. त्याचा हा नमुना आहे. याच्यावरती खरं तर जनतेने जाब विचारला पाहिजे. 17 ते 22 भाजपची सत्ता होती, 22 पासून पुढे प्रशासकीय राजवट होती. प्रशासकीय राजवटीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती अनावश्यक खर्च दाम दुप्पट दराने झालेले आहेत. याच्याविषयी या निवडणुकीमध्ये जाब विचारायला पाहिजे राज्यकर्त्यांना. आता भाजपची मंडळी म्हणतात ते प्रशासकीय राजवट होती, पण प्रशासकीय राजवटीमध्ये त्यांच्यावरती कंट्रोल हा राज्य सरकारचा होता. राज्यामध्ये सत्ता भाजपची आहे. त्याच्यामुळे सत्ताधारी भाजपने या विषयावरती उत्तर द्यायला पाहिजे. ही अपेक्षा निवडणुकीचा हा मुद्दा असला पाहिजे. याच्यावरती जनतेने जाब विचारला पाहिजे आणि भाजपने त्याच्यावरती उत्तर देणं अपेक्षित आहे. अजित पवार काय म्हणाले, त्यांनी किती आरोप केले, रवींद्र चव्हाण त्यांनी त्याच्यावरती प्रत्यारोप काय केले, ते एकमेकांचे कपडे फाडतील, त्याशी आम्हाला जनतेला काही देणं घेणं नाही. आम्हाला याचं उत्तर पाहिजे. आमची महापालिका जी सक्षम होती, आर्थिकदृष्ट्या एकदम सक्षम होती, भक्कम होती, ती आज खंगली कशी, कर्जबाजारी कोणी केली, याचं उत्तर मिळालं पाहिजे. हेच अपेक्षित आहे. जनहो, तुम्ही याच्यावरती विचार करा. विचार करून त्याच्यानंतर तुमचा उमेदवार जो कोणी असेल त्याला विचारा की या पुढच्या काळामध्ये महापालिका कर्जबाजारी असणार नाही अशी तू आम्हाला हमी दे, तर तुला मत देतो. मतदार उमेदवार कोणी असो, तुम्ही या विषयावरती बोललं पाहिजे. धन्यवाद.